ऐसे मत लिखो। मुझे पकड़ो इसे। कहाँ जा रहे रुको, मैं अभी आया। मैंने अपने लिए भी तुम्हारी फ्लाइट की एक टिकट ले ली थी। तुम्हारे जाने तक मैं तुम्हारे साथ ही रहूंगा, ठीक है? अब फिर से आंसू? पूछो नहीं, पूछो। Show me proof. ID. बंद करो. बंद कर दे. हॅलो, आवाज येतो का माझा? सो आज एक इशू काय झाला आहे नेमका की परिणवीचा मला कॉल आलेला की ती तिच्या घरी आय गेस काहीतरी इशू झाला, त्यामुळे ती अटेंड करू शकणार नाही आहे. आणि निशिकाची तब्येत खराब झाल्यामुळे निशिकाही अटेंड करू शकत नाही आहे. आणि आय गेस कोमल पण ट्रॅव्हल करत आहे कुठेतरी, आणि त्यात तिचा आवाज यायचा. आणि पण आजचं सेशन ग्रुप डिस्कशनच्या अराउंड आहे, मे बी मेजर ॲक्टिव्हिटी आहे. सो तुम्हाला काय वाटतं मग आता, कारण 3 जणांमध्ये सेशन घेणंही मला बरोबर वाटत नाही आहे. आणि त्यात एक जण आहे, कोमलला बोलताही येणार नाही, कारण ग्रुप डिस्कशनमध्ये ग्रुप डिस्कशनच महत्त्वाचं आहे. सो काय वाटतं मला सांगा. कारण आय गेस मसिरा पण आज नाही आहे. कोमलचं तर ठीक आहे, पण मसिरा नाही आली आहे. परिणवीचा घरी इशू झाला, तिच्या आजोबांचं काहीतरी झालं आहे आय गेस, आय डोंट नो. आपल्या निशिकाची तब्येत खराब झाली, ती म्हणते की आज नाही जमणार. सो मग उद्या घ्यायचं का? मला काही हरकत नाही आहे, कारण फार फार तर काय एक दिवस पुढे जाईल म्हणा, उद्या म्हणा, परवा म्हणा. पण मग फक्त असं आहे की
आता प्रत्येकाचे रिझन म्हटले की ते रोजच रिझन्स येतात, मग कोणाचं ना कोणाचं. ठीक आहे, बघूयात आपण. आज तर मला नाही वाटत शक्य होईल, कारण ग्रुप डिस्कशनला आपण 3च जण असून काही फायदा पण नाही आहे, कारण ग्रुप डिस्कशनचं सेशन आज खूप इम्पॉर्टंट मी प्लॅन केलं होतं. पण आता सिन्स 3-4 मेंबर्स आपले नाहीच आहेत डायरेक्ट, समत पण नाही आलेला आहे, नॉट सिरा पण नाही आहे, पर्णवी पण नाही आहे. सो त्यामुळे आय थिंक सो आज आपण सेशन नाही घेऊयात. मे बी कोमललासुद्धा घरी गेल्यावरती तिला टाईम मिळेल, कारण तिलाही इंटरॅक्ट करता येणार नाही आणि आपल्याला टाईम मिळेल. सो एनिवेज, चला काही हरकत नाही. मला तरी वाटतं हेच बेटर ऑप्शन आहे सध्या करण्यासाठी. सो डोंट नो वरीज. तुम्हाला काही डाऊट असतील तर विचारून घ्या, आपण डिस्कशन करू शकतो छोटंफार. कोणाला काही इंटरेस्ट असेल, काही डाऊट्स क्लिअर करायचे असतील. बाकी सेशन उद्याचं ग्रुप डिस्कशनचं आपण उद्याच घेऊया. अगर राधिका इश्यू काय झाला आहे की आज आमचे जे 3-4 मेंबर आहे, अचानक 3-4 जणांचे थोडेसे इश्यूज झाले आहेत, फॅमिली इश्यूज सगळ्यांचे मला आत्ता मेसेज आले आहेत. सो त्यामुळे आजचं सेशन आम्ही उद्यासाठी पोस्टपोन करतो आहे. चालेल. बाकी कोणाला काही विचारायचं असेल, काही डाऊट्स असतील जे तुम्हाला वाटतं मी क्लॅरिफाय करावे, तुम्हाला हेल्प करावी, इथे विचारू शकता. आपण एक छोटं डिस्कशन तर ठेवू शकतो, असं का नाही की आपण कोर्सविषयीच बोललं पाहिजे, इतरही गोष्टीविषयी बोलू शकतो. कोणाला काही डाऊट असतील बिनधास्तपणे विचारा, काही समस्या असतील, नॉट ओनली रिलेटेड. येस कोमल, येस कोमल. विचार कोमल, हात वर केला होतास तू. दादा, मला एक विचारायचं होतं की आपण जे फ्रेमवर्क यूज करतो तर ते नेमकी कशी यूज करायचे तेच कळत नाही. ओके, हे बघ, हा डाऊट मला वाटलंच होतं. सो त्याआधी मसिरा, बिफोर जॉईनिंग दिस मीटिंग, तू आत्ता जॉईन केलं, सो आय विल गिव्ह यू अ ब्रीफ. ॲक्च्युली द थिंग इज की टुडे 2 or 3 members of ours are having some personal issues. Parnavi is dealing with something family issue, so she has gone to her village. Nishika is not feeling well, so she will not be joining today, and Komal is traveling to her place, so she won't be able to join. So technically we are only 2-3 members who will be there. So and today's major session will be about group discussion, आणि ग्रुप डिस्कशनमध्ये 2-3 मेंबर्स असणं इज नॉट अ गुड थिंग. सो बाय एव्हरीवन्स कन्व्हिनियन्स वी आर पोस्टपोनिंग टुडेज सेशन टू टुमॉरो, so that everyone gets to participate in this group discussion activity. It's not from my side, but actually everyone has given their issues and reasons, and that are genuine also. I can continue this session with 2 or 3, but it is not fruitful to do it, कारण आपण 3-4 जणांमध्येच ग्रुप डिस्कशन करणं, त्या ॲक्टिव्हिटी समजून घेणं, ते मला जास्त फायदेशीर वाटत नाही. सो अकॉर्डिंग टू एव्हरीवन्स कन्व्हिनियन्स, आय थिंक वी विल बी कंडक्टिंग दॅट टुमॉरो. And now this meeting is going to be about discussions. If you have any doubts, तुम्हाला काही समस्या असतील, whatever you have to ask me, you are open for this conversation, you can ask me. तुम्हाला काही समस्या असतील तुम्ही विचारू शकता. If not, you don't have, you can leave the meeting and you can do your work. We don't have any compulsion. Okay, that is what I wanted to tell you. So okay, कोमल, तुझा डाऊट की फ्रेमवर्क कसे वापरायचे, तुला या फ्रेमवर्कच्या रिलेटेड डाऊट नेमका काय आला, म्हणजे काय प्रॉब्लेम आला, मला तो एकदा नीट सांग. म्हणजे आपण जेव्हा म्हणजे स्पीच प्रिपेअर करण्यासाठी घेतो, सो त्याच्यामध्ये कसे म्हणजे कोणते फ्रेमवर्क यूज करायचे जेणेकरून आपलं स्पीच म्हणजे अट्रॅक्टिव्ह असं होऊ शकतं. हां, आता एक हे सो बघा, एक ते समजत नाही. ओके, सो मला डाऊट कळतो, बट मी तुला ज्यावेळी फ्रेमवर्क्स तुम्हाला सगळ्यांना सांगितले होते ना, एक लक्षात घ्या की स्पीच बनवणं आणि कॉन्व्हर्सेशन करणं आणि कम्युनिकेट करणं यात फरक आहे. म्हणजे काय माहिती का, मला एक सांग, तू जर काय म्हणता तुझ्या मैत्रिणींसोबत बोलतेस, सपोज तू क्लासमध्ये एखाद्या टॉपिकविषयी तुमचं डिस्कशन चालू आहे, लेट्स से तुमच्या एखाद्या टॉपिकविषयी चर्चा चालू आहे कुठेही, तू चर्चा ज्यावेळी करते, तू तुझी मतं ज्यावेळी मांडते, त्यावेळी तुझा अप्रोच वेगळा असतो, आणि ज्यावेळी तू एक डायरेक्ट भाषण देत असते, वेन एव्हर यू गिव्ह अ स्पीच, दॅट इज टोटली डिफरंट. सो फ्रेमवर्क्स तुला स्पीचमध्ये मदत करतील असंही नाही, तुला कदाचित ते कॉन्व्हर्सेशनमध्ये मदत करतील. लेट्स से आपण पॅरा फ्रेमवर्क शिकलो होतो. पॅरा फ्रेमवर्क काय होतं, पॉईंट, ॲक्शन, रिझल्ट आणि आस्क. तर मी तुम्हाला ते पॅरा फ्रेमवर्कच्या वेळी स्पेसिफिकली सांगितलं होतं की ज्यावेळी तुम्ही कोणतंही डिस्कशन करताय आणि त्या डिस्कशनमध्ये एखादा टॉपिक आहे आणि तुम्हाला तुमचं मत मांडायचं आहे आणि तुम्हाला इन्क्लूड करून घ्यायचं आहे. लेट्स से वैष्णवी, कोमल, दुसरी कोमल, मसिरा, राधिका आणि मी, आपलं डिस्कशन चालू आहे
रिगार्डिंग लेट्स से काहीतरी आहे, एक रॅन्डम टॉपिक आहे. काय टॉपिक असेल लेट्स से सोशल मीडियाचाच टॉपिक आहे, खूप बेसिक टॉपिक जो कॉमन आहे. सोशल मीडियाचा आपला टॉपिक आहे. आता कोमल, बऱ्याचदा तुझे पण काही थॉट्स असतील, तुलाही काही विचार आहेत, तू काहीतरी विचार केलेला आहे याविषयी, तुझ्या डोक्यात काहीतरी आहे, सपोज मुद्दे आहेत. पण आता या डिस्कशनमध्ये तुला तुझं म्हणणं कसं मांडावं, तुझे मुद्दे कसे मांडावे हे तुला कळणार नाही. मे बी तुला ते चांगले मांडायचे आहेत म्हणून तू विचार करशील. सो लेट्स से वैष्णवीने एक पॉईंट दिला की वैष्णवी सेड की येस, सोशल मीडियामुळे असं होतंय, तिचा पर्सनल एक्सपिरियन्स असा होता. मसिराने काहीतरी एक पॉईंट मांडला, मसिरा शेअर्ड हर पर्सनल एक्सपिरियन्स. राधिकाने सांगितलं तिच्या मैत्रिणीसोबत काय घडलं. कोमल भापकरने सांगितलं की तिच्या फॅमिलीमध्ये तिने सोशल मीडियाचा कसा इम्पॅक्ट बघितला. यांनी सगळ्यांनी काय केलं, डिस्कशनमध्ये ना फक्त एका बाजूचं मत मांडलं. नाव एंटर्स कोमल कपिल. तर कोमलने काय विचार केला की हे सगळ्यांनी एक बाजूचं मत मांडलंय, चलो लेट्स से मी माझ्या बाजूने काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करते. सगळ्यांचं पहिले तू ऐकून घेतलंस, ऐकून घेतल्यानंतर तू तुझं पॉईंट मांडलास. पॉईंट म्हणजे तुमचं होतंय काय माहिती का, तुम्ही ना फ्रेमवर्कला ना असं सेक्शनमध्ये शिकण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे काय, तुम्हाला असं वाटतंय की फ्रेमवर्क असेल पॅरा, तर पॅरामध्ये पॉईंट कसा लिहायचा, त्यानंतर ॲक्शन कशी लिहायची, त्यानंतर लेट्स से रिझल्ट कसा असावा, आणि शेवटी आज फ्रेमवर्क मी तुम्हाला सेक्शन्समध्ये शिकवलंच नव्हतं. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, हे तुम्हाला त्याचा वापर करताना, तुमच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये ते इन्क्लूड करताना, बोलण्यामध्ये इन्क्लूड करताना तुम्हाला ते पार्ट्समध्ये दिसणारच नाही. तुम्हाला कुठे कुठे डायरेक्टली ते एका फ्लोमध्ये दिसून येईल. म्हणजे लेट्स से मग तू मुद्दा मांडलास की सोशल मीडियाने खरंच आपलं कॉन्व्हर्सेशन कमीच केलेलं आहे आणि आपल्याला खूप आळशी बनवलेलं आहे. मग तू त्याचं हे सांगितलंस की ॲक्शन. आणि त्यासाठी मग मला काय वाटतं माहिती का, वैष्णवी, कोमल, मसिरा, राधिका, आपण सगळ्यांनी काय करायला पाहिजे की दिवसातनं 2 तास तरी आपण सोशल मीडियाला ऑफ ठेवलं पाहिजे. मग तू सांगायचं की, आणि तुम्हाला माहिती का वैष्णवी, कोमल, मसिरा, राधिका, त्याने रिझल्ट मला काय बघायला मिळतोय की माझं लक्ष त्या 2 तासामध्ये खूप चांगल्या गोष्टींवरती जात आहे. मग तुम्ही मला सांगा, तुम्हाला असं वाटतं का हे आपण करायला पाहिजे? सी, मी तुला म्हटलं नाही की लगेच तू ॲक्शन कोणती ती सांग, तू रिझल्ट कोणता आहे तो सांग, तुझ्या आज तुझी शेवटची ॲक्टिव्हिटी होती ती कोणती ती सांग. मी तुला काय सांगितलं की तो डिफरन्सच दिसून देऊ नको की तू ॲक्शन पण दाखवतेस, तू रिझल्ट पण दाखवतेस, तू ॲक्शनबद्दल बोलतेस, लेट्स से पॉईंटविषयी बोलतेस. ज्यावेळी तुम्ही एक सेपरेट प्रत्येक पॉईंट क्रिएट करायला जाता ना, त्यावेळी ते थोडं कन्फ्युजिंग वाटतं. सो फ्रेमवर्क हे असं सटली वापरलं गेलं पाहिजे. सटली म्हणजे नोटीस न येता, म्हणजे कोणाला कळलं नाही पाहिजे की तू काहीतरी स्पेसिफिक विचार करून बोलते, तेव्हाच फ्रेमवर्क वर्क होतं. चल, हे लेट्स से झालं पॅरा फ्रेमवर्क, जे आपण डिस्कशन्समध्ये वापरतो. नेक्स्ट आपण नॉर्मली कोणते फ्रेमवर्क वापरतो? सपोज आपण कोणते फ्रेमवर्क शिकलो, कोणाला आठवत आहे का? सांगा बरं, कोणते फ्रेमवर्क्स आपले झालेत. एक पॅरा झालं, 3 to 1. हां. आता 3 to 1 फ्रेमवर्क हे खूप बेसिक आहे. 3 to 1 फ्रेमवर्क कसं होतं कोमल, की ज्यावेळी बघ कोणतंही कॉन्व्हर्सेशन, मी तुला काय सांगितलं होतं, 3 to 1 फ्रेमवर्क हे ग्रुप डिस्कशनसाठी नाही आहे. तुम्हाला मी ते सांगतो, ते लक्षात घ्या की प्रत्येक फ्रेमवर्क किंवा प्रत्येक सिच्युएशनला, एका पर्टिक्युलर कंडिशनला काय म्हणता ना महत्त्वाचं आहे. लेट्स से तुला एखादा रॅन्डम टॉपिक आला, तुला मी उद्या उभं केलं आणि मी तुला म्हटलं की कोमल, मला तुझं इकॉनॉमीविषयी मत ऐकायचं आहे, अर्थव्यवस्थेविषयी मत ऐकायचं आहे, की अर्थव्यवस्थेविषयी तुला काय वाटतं. सो इकॉनॉमीविषयी बोलताना तू 3 to 1 फ्रेमवर्क कसं वापरशील, तू खालून वरती जाशील, लाईक वन थिंग, 2 टाईप्स आणि 3 स्टेप्स. तर मग 1 थिंग म्हणजे काय, की लगेच तू एक गोष्टच बोलायला हवी अशी कंपल्शन नाही आहे. तू सिम्पल ती गोष्ट म्हणताना 1 पॉईंट किंवा 1 थिंग असं म्हणावं असं कंपल्शन नाही. लेट्स से इकॉनॉमी इज द बॅकबोन ऑफ एनी कंट्रीज डेव्हलपमेंट, हा म्हणण्यात सुद्धा तुझा एक पॉईंट झाला. तू 1 थिंग अबाउट इकॉनॉमी असं म्हणावंच अशी काही कंपल्शन नाही. तुला फक्त एक गोष्ट सांगायची, एक मुद्दा सांगायचा आहे. मग तू काय सांगितलं की अर्थव्यवस्था ही कोणत्याही विकसनशील देशाचा पार्ट असते किंवा त्याचा कणा असतो, हा तुझा मुद्दा झाला. लेट्स से तू 2 टाईप सांगितल्या. इकॉनॉमी वेगवेगळ्या प्रकारची असते. एक इकॉनॉमी जी राष्ट्रीय स्तरावरती चालते, 1 इकॉनॉमी इज दॅट रन्स ॲट दी सेंट्रल लेवल, अनदर इकॉनॉमी इज दॅट रन्स ॲट दी लोकल लेवल, म्हणजे स्थानिक अर्थव्यवस्था किंवा लोकल अर्थव्यवस्था ज्याला म्हणतात. मग 3 स्टेप्स. आता याचं कंपल्शन काय माहिती कोमल, तुला माहिती पाहिजे त्या टॉपिकविषयी. कदाचित तुम्हाला फ्रेमवर्क्समध्ये प्रॉब्लेम काय येतो, कारण तुम्ही एक्सपेक्ट करता की तुम्हाला एखादी गोष्ट माहीत नाही आहे, एखादा टॉपिक माहीत नाही, तरी तुम्ही त्यावरती बोलाल. सो हेच कन्फ्युजन आहे सगळ्यांचं. मी आधीही सगळ्यांना क्लिअर केलेलं आहे की विदाऊट द प्रायर नॉलेज ऑफ द टॉपिक यू कॅन नॉट स्पीक ऑन दॅट. तुम्हाला पूर्वी तसं ज्ञान हवंच आहे. विदाऊट दॅट यू कॅनॉट स्पीक अबाउट दॅट टॉपिक. सो पहिली त्या टॉपिकविषयी समजून घेतलं पाहिजे आणि मग त्यावेळी तुम्हाला बोलता येईल.
म्हणजे याचा अर्थ तुला रॅन्डमली कोणत्याही टॉपिकवर बोलायला लावलं जाऊ शकतं, तो टॉपिक तुला माहीत असावाच असं नाही. पण मग बरंचदा तुझं जर वाचन चांगलं असलं, वाचन मोठ्या प्रमाणात असलं, तर तुला त्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही. सो 3-2-1 फ्रेमवर्क तिथे येईल. मग लेट्स से आपण एक अजून कोणतं फ्रेमवर्क शिकलो होतो आपण, आय गेस स्टोरी टेलिंगमध्ये का कुठेतरी अजून एक फ्रेमवर्क शिकलो होतो आपण ना? कोणतं? पियर. हां, पियर. पॉइंट, एव्हिडन्स, अजून एक्झाम्पल आणि रेलेव्हन्स. तर पियर फ्रेमवर्क पण सेम पॅरासारखंच आहे, थोडंसं वेगळं आहे. पियर फ्रेमवर्कमध्ये ज्यावेळी तू पी म्हणजे एक पॉईंट मांडतेस, त्या पॉईंटला जोडून तुला एव्हिडन्स द्यावा लागतो. एव्हिडन्स म्हणजे त्याला काहीतरी सपोर्ट करणारा मुद्दा, बरोबर, म्हणजे काहीतरी डेटा. हे स्पीच क्रिएट करताना तुला एक लक्षात घे की तू तुझं पूर्ण स्पीच एका फ्रेमवर्कच्या एका पॉईंटमध्ये लिहित नाही आहेस. तुझं कन्फ्युजन मे बी इथे होतं आहे की तू काय विचार करतेस, तुला एका टॉपिकविषयी भाषण लिहायचं आहे, तर तू काय करशील की तू ते फ्रेमवर्क वापरशील. पण लक्षात घे, तुला पूर्ण जर 7-8 मिनिटांचं एक भाषण द्यायचं आहे ना, त्यावेळी तू एक फ्रेमवर्क नाही वापरू शकत. तुला प्रत्येक सेक्शनला तुझ्या भाषणाचे तुला 2 तुकडे करावे लागतील. म्हणजे तुला तुझं भाषण जर 7 मिनिटांचं आहे, तर तुला 1-2 मिनिटांचे त्याला पॅचेसमध्ये डिवाईड करावं लागेल. आणि मग प्रत्येक ठिकाणी तुला जेव्हा गरज पडेल तेव्हा फ्रेमवर्क वापरता येईल. म्हणजे सपोज स्पीच क्राफ्टिंगमध्ये आपण काय शिकलो होतो की स्पीच क्राफ्टिंगमध्ये सगळ्यात मेजर ॲस्पेक्ट, सगळ्यात मेजर गोष्ट कोणती असेल? जस्ट अ सेकंड, एकच मिनिट. सो स्पीच क्राफ्टिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण काय लक्षात ठेवली होती की हुक. पहिली भाषणाची हुक फार महत्त्वाची. तुम्हाला भाषणाची हुक काय ते कळालं तर तुम्हाला जास्त कन्फ्युजन होणार. ते झाल्यानंतर ज्यावेळी तू तुझं मत मांडायला सुरुवात करते, त्यावेळी कदाचित तुला पहिली डेटा गरज पडते. तुला विषयाचं कंटेंट माहिती पाहिजे. तुला सपोज विषयामध्ये काहीतरी माहिती तुला द्यायची, ती माहिती तुला पाहिजे. सो ती माहिती कदाचित तू फ्रेमवर्कमध्ये ठेवू शकतेस. त्यावेळी तू 3-2-1 फ्रेमवर्क वापरायला पाहिजे असं कंपल्शन नाही. 3-2-1 फ्रेमवर्क हे मी तुम्हाला काय सांगितलं स्पेसिफिकली, ज्यावेळी तुम्हाला ऑन द स्पॉट बोलायला लावलं जातं, लेट्स से तुला कुठेही एखाद्या टॉपिकविषयी ऑन द स्पॉट बोलायला लावलं की तुझं मत काय याविषयी, तर सांग, स्पीक अबाउट दिस, त्यावेळी तू ते फ्रेमवर्क वापर. पॅरा फ्रेमवर्क हे आपण नॉर्मली डिस्कशन्समध्ये होतं. पियर फ्रेमवर्क आपण डिबेटिंगमध्ये शिकलो, डिबेटिंगमध्ये नाही, सॉरी, आय गेस आपण एक्सटेम्पोरमध्ये शिकलो की पॉईंट, एव्हिडन्स, एक्झाम्पल आणि रेलेव्हन्स. तर तू आता सपोज आपण एक काम करूया, आपण ना सगळे फ्रेमवर्क्स शिकण्यासाठी एक ॲक्टिव्हिटी करूया. आपण सगळेजण इथे आहोत, तर कोणीतरी ना एक ग्रुप डिस्कशनचा एक टॉपिक काढा, त्यावरती आपण डिस्कशन करू आणि सगळेच आपण ते फ्रेमवर्क मी तुम्हाला कसे अप्लाय करायचे हे पण शिकवण्याचा प्रयत्न करतो. सो एक टॉपिक चूज करा, कोणतंही तुमच्या मनात ज्याला कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी एक टॉपिक स्पेल आउट करा, माईक अनम्यूट करून त्याविषयी आपण चर्चा करू. एनिवन कोणी पण, काही हरकत नाही. मे बी एक खूप चांगली ॲक्टिव्हिटी होईल, आपल्याला खूप रिवाईज करता येईल आपल्या बेसिक्सवरती आणि तुम्हालाही नवीन काहीतरी शिकायला मिळेल. सो कोणताही टॉपिक तुम्हाला जो वाटेल त्याच्यावरती आपण हे सगळे फ्रेमवर्क अप्लाय करून आपण त्याला शिकण्याचा प्रयत्न करू ग्रुप डिस्कशनमध्ये. एनी टॉपिक दॅट यू फील. ओके, महान जनता महान राष्ट्र घडवते, दॅट्स अ गुड टॉपिक. अँड ओके, व्हेरी गुड. महान जनता महान राष्ट्र घडवते, व्हेरी गुड. हा टॉपिक मला सुद्धा खूप आवडला होता. सो थँक्यू फॉर शेअरिंग. महान जनता महान राष्ट्र घडवते, व्हेरी गुड. सो याच्या पहिले तुम्हाला महान जनता आणि महान राष्ट्र हे डिस्कशन आहे. सो मला तुमचे पण इनपुट्स हवे आहेत. सो द टॉपिक दॅट राधिका हॅज गिवन इज ग्रेट सिटिझन्स बिल्ड अ ग्रेट नेशन, विच इज ट्रान्सलेटेड इन टू मराठी लाईक महान नागरिक महान राष्ट्र घडवतात. लाईक महान जनता महान राष्ट्र घडवते, दॅट मीन्स ग्रेट सिटिझन्स क्रिएट अ ग्रेट नेशन. सो आपल्याला याविषयी चर्चा करायची. ओके, सो महान जनता म्हणताना व्हॉट इज अ गुड सिटिझन आणि व्हॉट इज समवन हू इज अ ग्रेट सिटिझन, यातला फरक काय? म्हणजे वेन वी कॉल आरसेल्व्स अ सिटिझन ऑफ इंडिया, आपण ज्यावेळी स्वतःला भारताचे नागरिक आहोत असं म्हणतो, व्हॉट डज दॅट मीन? डज दॅट मीन दॅट आर ओनली पासपोर्ट्स आर इंडियन, our Aadhaar card says that we are Indian, our PAN card say are Indian, and that's what proves our nationality, that's what proves ki apan citizens ahot. Is it the only parameter to consider myself as a citizen of India? Pahila prashna, this is the first basic question that we need to underline ki what is meant by a citizen, or citizen manje nemka kai, nagrik manje kai.
when you call yourself a citizen of India, or let's say when I call myself a citizen of, let's say, this district, let's say this तालुका, या कोर्सचा सिटीजन नसेल पण आपण स्वतःला या कोर्सचा सिटीजन म्हटलं, सो व्हॉट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. सो हा पहिला मुद्दा की लेट्स अंडरलाईन द फॅक्ट दॅट व्हॉट इज अ सिटीजन. सेकंड की महान जनता महान राष्ट्र घडवते. सो महान राष्ट्र, लाईक ग्रेट नेशन, व्हॉट इज अ नेशन अँड व्हॉट मेक्स अ ग्रेट नेशन. म्हणजे एक राष्ट्र म्हणजे काय आणि ग्रेट राष्ट्र म्हणजे काय, महान राष्ट्र म्हणजे काय, की कोणत्या राष्ट्राला आपण महान म्हणावं, हा सेकंड पॉईंट. सो याला तुम्ही विचार करण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, वेन एव्हर यू गेट अ टॉपिक और इन एक्सटेम्पोर म्हणा, कुठेही म्हणा, द फर्स्ट थिंग दॅट यू विल डू इज यू विल क्रिएट अ माइंड मॅप. माइंड मॅप म्हणजे काय, डोक्यामध्ये विचार करा की तुम्हाला काय काय गोष्टी तुम्हाला इमॅजिन करता येतील. तुम्हाला ट्रीजचे डॉट्स कुठे कनेक्ट करता येतील, डॉट्स कुठे कनेक्ट करता येईल, झाडांच्या फांद्या कुठे कुठे ब्रांच आउट करता येतील. सो महान सिटीजन, महान राष्ट्राविषयी आपण बोलतोय की व्हॉट मेक्स अ ग्रेट कंट्री. फर्स्ट त्याविषयी तर आपण बोलूच की मग कोणते फॅक्टर्स आहेत जे एका राष्ट्राला महान राष्ट्र बनवतात. सो आता याची उत्तरं मला तुमच्याकडून हवी आहे. आय वॉन्ट points from you, any point. It can be one word, it can be a sentence की what do you think makes a great nation. असं काय आहे जे एका राष्ट्राला महान राष्ट्र बनवतं तुमच्या हिशोबाने, असं मला ऐकायचं आहे. सो सगळ्यांनी सांगा काय वाटतं की भारताला जर महान म्हणायचं असेल, इफ इंडिया इज टू बी कन्सिडर्ड ॲज वन ऑफ द ग्रेट नेशन्स, व्हॉट इज समथिंग दॅट मेक्स अ ग्रेट नेशन, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ ग्रेट नेशन, तुमच्याकडून मला ऐकायचे आहेत. एव्हरीवन, लेट्स से वैष्णवी, तुला काय वाटतं भारताला कोणती गोष्ट महान बनवेल किंवा कोणत्याही राष्ट्राला महान कशामुळे म्हणावं आपण? वैष्णवी, जेव्हा लोक उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करतात, समाजासाठी योगदान देतात आणि एकमेकांना मदत करतात, तेव्हा राष्ट्र अधिक समृद्ध होते. व्हेरी गुड, छान पॉईंट मांडला वैष्णवीने की जेव्हा लोक समृद्धतेसाठी कार्य करतात, एकमेकांना सपोर्ट करतात आणि प्रगतीसाठी कार्य करतात, दॅट इज अ ग्रेट, त्याला एक ग्रेट नेशन, त्यामुळे एक ग्रेट नेशन उभं राहतं. ओके, व्हॅलिड पॉईंट. कोमल, तुला काय वाटतं? कोमल, तू ट्रॅव्हल करतेस, सो दुसरी कोमल तू चॅटमध्ये लिहू शकतेस, नो इश्यू. कोमल कपिल, तुला काय वाटतं एका ग्रेट नेशनला काय बनवतं, म्हणजे एक जर एका राष्ट्राला ग्रेट म्हणायचं असेल तर काय बनवतं त्या राष्ट्राला ग्रेट? विचार करा, तुमच्याकडे 30 सेकंद आहेत. आय विल गिव्ह यू 30 seconds टू थिंक अबाउट ॲज मेनी पॉईंट्स यू कॅन थिंक ऑफ अँड गिव्ह मी. येस कोमल, येस कोमल. तिथल्या लोकांची एकात्मता आणि एकजुटता ही राष्ट्राला चांगलं बनवते. येस राधिका. सगळे ऍस्पेक्ट्स जे नेशन बनवतात म्हणजे इकॉनॉमी, पॉलिटिकल आणि एज्युकेशन सुद्धा, आणि ऑल दिस हॅपन्स बिकॉज ऑफ द सिटीजन्स. सो माणूस एक चांगला नेशन बनवतो मला वाटतं. ओके, छान. मसिरा, डू यू हॅव समथिंग टू पुट इन? So, if India is considered a great nation, it should have people that don't oppose each other, they support each other in every aspect, in maybe religion or caste or uh, classes, rich, poor, and they should work together and think about the development of the country. ओके, मसिराचा पॉईंट छान होता की डेव्हलपमेंट म्हणा, वर्क म्हणा. राधिकाने पण छान पॉईंट मांडले. कोमल हॅज गिवन सम पॉईंट, लेट मी रीड दॅट. आजकाल लोकांमध्ये एकी राहिली नाही तर माणसांमध्ये एकी आल्यावर राष्ट्र. ओके ओके ओके. सो आता तुम्ही सगळ्यांनी काय केलं माहिती का, तुम्ही सगळ्यांनी खूप सुपरफिशियल उत्तरं दिली. डोंट टेक मी रॉंग, व्हॉट डज दॅट मीन? मी तुम्हाला काय विचारलं होतं, व्हॉट मेक्स अ ग्रेट नेशन. तुम्ही जे आपल्याला ऐकायला भारी वाटेल, आत्तापर्यंत आपण ऐकलं आहे, ऑल दॅट टाईप ऑफ थिंग्स दॅट वी हॅव हर्ड, तुम्ही ते सांगितलं. माणसांमध्ये एकी पाहिजे, देर शुड बी फ्रेटर्निटी, there should be love between people, there should be support for each other. I agree, that makes a great nation. But can you expect that from everyone? No, obviously no. Just because I love someone, let's say we all are the citizens and we support each other, does that make this nation great? No, absolutely not, because there are several other factors that are remaining जे ह्या राष्ट्राला बनवतात. म्हणजे फक्त आपण एकमेकांना सपोर्ट करतो यामुळे बाकीचा देश चालणार आहे का? ऑब्व्हियसली नाही.
अ ग्रेट नेशन इज जस्ट नॉट क्रिएटेड बाय व्हर्च्यूज, इट हॅज सेव्हरल फॅक्टर्स. एका ग्रेट नेशनमध्ये फक्त आणि फक्त काही बंधुभावाच्या भावनेने तो देश चालत नाही, त्याला बरेचसे मटेरियलिस्टिक कॅरेक्टरिस्टिक्स पण आहेत. पहिली गोष्ट तर त्या देशाची अर्थव्यवस्था किती स्थिर आहे, तो देश त्यांच्या नागरिकांना फीड करू शकतोय का, त्यांच्या गरजा भागवू शकतोय का, त्या देशामध्ये कोणाला उपाशी पोटी जगावं तर लागत नाही आहे ना, त्या देशामध्ये लोकांना स्वातंत्र्य अनुभवायला भेटतंय का, इज देअर फ्रीडम बिंग रिस्टोर्ड इन दॅट कंट्री, त्या लोकांना पारतंत्र्यात तर जगावं लागत नाही ना. Do the citizens of that country love the nation and they love to do things for their country? Do they want to serve their country? Is that feeling still persistent in them? Again, does that country want to be a great nation? त्या राष्ट्राला स्वतःला एक महान राष्ट्र बनायचं आहे का, असे अनेक प्रश्न आहेत. सो इथून पुढे कोमल म्हणा, राधिका म्हणा, सगळ्यांनीच तुम्ही कोणताही टॉपिक येईल ना, मी तुम्हाला एक आधी सांगितलंय की स्पीच क्राफ्टिंगच्या सेशनमध्ये आपण क्लिअर केलं होतं. फर्स्टली राईट द पर्पज ऑफ द टॉपिक ॲट दी स्टार्ट, की व्हॉट इज युअर पर्पज, तुमचा पर्पज काय आहे. तो जर क्लिअर नसेल तर तुम्हाला भाषण चांगलं बनवताच येणार नाही, यू वोंट बी एबल टू क्राफ्ट अ स्पीच. चलो, आता मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देईन. इफ आय हॅव टू स्टार्ट दिस टॉपिकचं, मला काहीतरी सुरुवात बनवायची किंवा मला काहीतरी बोलायचं आहे. लेट्स से खूप बेसिकली विचार करूया की महान राष्ट्र. ओके, लहानपणी तुम्हाला आठवत असेल तर आपण सगळे एका शाळेच्या रांगेमध्ये उभं राहायचं. वी यूज टू स्टँड इन द असेंब्ली ऑफ आवर स्कूल, मॉर्निंग असेंब्ली. मे बी तुमच्याकडे त्याला प्रेयर वगैरे म्हणत असेल तुम्ही, दॅट इज अ डिफरंट थिंग. इन एव्हरी स्कूल देर इज डिफरंट वर्डिंग फॉर दॅट. आपण ती वर्डिंग होती की आपण शाळेमध्ये लाईनमध्ये उभं राहायचो. देर इज टू बी दिस सेशन, आपल्या मॉर्निंग असेंब्ली. आणि आपण वी यूज टू टेक अ प्लेज, आपली प्लेज असायची मॉर्निंग प्लेज. इंडिया इज माय कंट्री, मराठीमध्ये भारत माझा देश आहे. त्यामध्ये आपण पूर्ण जे प्रिॲम्बल आहे ते प्रिॲम्बल आपण बोलायचो. लेट्स से लहानपणी आपण काय विचार करायचो की ही प्रिॲम्बल आपण समजून घेऊ, की आपल्याला प्रिॲम्बलचं इतकं मिनिंग माहीत नव्हतं. आणि प्रिॲम्बलचं आपल्याला मिनिंग माहीत नव्हतं म्हणून आपल्याला कदाचित इतरही गोष्टी माहीत नव्हत्या, जसं की कम्युनल हेट्रेड म्हणा. आपल्याला शाळेत असताना हे माहीत नसतं की रिलिजियस हेट्रेड, कम्युनल हेट्रेड. आणि त्यावेळी आपल्याला कॉन्स्टिट्यूशनचं इतकं मिनिंग माहीत नव्हतं. बट तरी आपण आपल्या स्कूलमध्ये कोणासोबत हेट्रेडने वागलो नाही, आपण कोणत्या एनव्हीने वागलो नाही, कोणत्या जेलसीने वागलो नाही, बिकॉज वी वर नॉट कंडिशन टू दॅट एन्व्हायरमेंट दॅट टाईम. आपण ते पाठ करत गेलो. एक पॉईंट ऑफ टाईम नंतर ती प्लेजही आपल्याला पाठ झाली, आपली प्रतिज्ञाही पाठ झाली, संविधानातल्या कॉन्स्टिट्यूशनमधल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यू पण आपल्याला पाठ झाल्या. लेट्स से लिबर्टी, इक्वॉलिटी, फ्रॅटर्निटी, सेक्युलॅरिझम म्हणा, वॉट एव्हर ज्या व्हॅल्यूज आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्या आपल्याला लक्षात राहिल्या. पण आता ज्यावेळी आपण म्हणतोय की महान नागरिकच महान राष्ट्र बनवतात, आपण काय विचार केलाय. जस्ट अ सेकंड, आय एम गेटिंग अ टेक्स्ट फ्रॉम समवन. ओके, आता ज्यावेळी आपण एका महान राष्ट्राचा विचार करतो त्यावेळी महान राष्ट्राचा विचार करत असताना डिड यू गाईज एव्हर थिंक की नागरिक म्हणून तर आपण आपली जबाबदारी, ठीक आहे की इट इज आर रिस्पॉन्सिबिलिटी, की आपली कर्तव्य, कॉन्स्टिट्यूशन हॅज लेड डाऊन सर्टन रेस्पॉन्सिबिलिटीज फॉर ऑल ऑफ अस टू दॅट वी शुड डू in order to do something that creates unity in the country, and by unity we drive that unity to create something that is developmental. सो म्हणजे काहीतरी प्रगतीचं कार्य करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित यावं. वी शुड ऑल कम टुगेदर, जॉईन हँड्स इन हँड अँड ड्राईव्ह फॉर प्रोग्रेस, असं आपण विचार करतो. तर असं आपल्यासोबत किती वेळेस घडलंय. हॅव वी एव्हर थॉट ऑफ दिस. म्हणजे आपल्याकडे ज्यावेळी रस्ता खराब होतो, आपल्याकडे खड्डे पडतात रस्त्यांवरती, हॅव वी एव्हर हेल्ड अकाउंटेबल एनी वन फ्रॉम द गव्हर्नमेंट. कोणालाही आपण अकाउंटेबल धरण्याचा प्रयत्न केला का. लेट्स थिंक अबाउट इट फ्रॉम द इंडिव्हिज्युअल ॲक्शन्स. मे बी काहीच, एकच मिनिट आहे, डोंट नो काहीतरी इश्यू, मला एक कॉल येतो, एकच मिनिट. हॅलो, हां, ॲक्च्युली ना मी ते ॲड्रेस चेंज केलेला आहे. या ॲड्रेस, हो हो, नाही मी सांगितलं त्यांना की मला उद्यापर्यंत डिलिव्हरी द्या, बट दे टोल्ड मी की त्यांचा टाईम लागणार आहे काहीतरी. आय डोंट नो तो इश्यू काय नेमका, पण लेट्स सी व्हॉट हॅपन्स. हो हो हो, चालेल चालेल. ॲक्च्युली ना आता माझा क्लास सुरू आहे, आय वॉज दॅट, सो मी त्यामुळे कॉल बघितले नाही. या
हो हो, चालेल चालेल, काही हरकत नाही. हो येस येस. हो, मी 2 दिवसात कळवतो, कारण मी ते ईमेल केलेलं आहे कंपनीला. ते मला बोलले की 2 दिवसात तुम्हाला ऑफिशियल सिम्बॉल येईल आणि त्यानंतर तुम्हाला डिटेल्स येतील, GST नंबर्स वगैरे. बट मी फाईल केलेलं आहे त्यांना, सो लेट्स सी व्हॉट हॅपन्स. ऑलराईट, अरे सॉरी, माझा माईक चालू होतं, सॉरी. काही हरकत नाही. चालेल, मी थोड्या वेळसाठी माझा व्हिडिओ ऑफ ठेवतो आहे, थोडंसं साईड बाय साईड मी बाकीची एक गोष्टही करतो. सो तोवर मी बोलतो. ओके, महान राष्ट्राविषयी आपण बोललो की व्हॉट कंप्रायझेस ऑफ अ ग्रेट नेशन. तर मी तुम्हाला सांगितलं की ॲट दी एंड ज्यावेळी लोक स्वतः ठरवतात आणि त्यानंतर ते काहीतरी कलेक्टिव्हली येऊन करण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळी आपण लेट्स से की ग्रेट नेशन आपण म्हणू शकतो की ग्रेट नेशन उभा राहतो. पण ग्रेट नेशनचे कॅरेक्टरिस्टिक्स ले डाऊन करताना तुम्ही सगळे एक गोष्ट कराल की प्रत्येक टॉपिकला ना क्वेश्चनच्या सिरीजमध्ये डिवाईड करा. की तर मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक टॉपिकला ज्यावेळी तुम्ही WH क्वेश्चन्समध्ये डिवाईड करताना, त्यावेळी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनसाठी एक खूप वेगळं आन्सर मिळतं. लेट्स से व्हॉट इज अ नेशन, प्रत्येक वर्डवरती खूप खेळण्यासारखं आहे. म्हणजे यू कॅन लिटरली प्ले विथ एव्हरी वर्ड अँड आफ्टर गेटिंग अप्रोप्रिएट आन्सर्स फॉर एव्हरी वर्ड यू गेट इनफ कॉन्टेंट टू ड्राईव्ह दिस थिंग. सो आता स्टार्टिंगमध्ये ज्यावेळी तुम्ही म्हणताय की आय डोंट नो इफ तुम्ही हे वाक्य ऐकलेलं आहे. इट्स अ इंग्लिश सेइंग की अ नेशन इज नॉट बिल्ड बाय इट्स बॉर्डर्स ऑर बिल्डिंग्स, बट इट इज बिल्ड ब्रेथ बाय ब्रेथ अँड बाय इट्स पीपल. हे एक फेमस वाक्य आहे. आय गेस फिलॅन्थी शॉट्स, आय डोंट नो हू इज द एक्झॅक्ट वन हू कोटेड दिस, बट आय लेट यू नो. तर त्यांचं एक खूप सुंदर वाक्य आहे आणि हे आय गेस मी वाचलेलं पण आहे, मी तुम्हाला शेअर पण करेल तो रेफरन्स. सो हे त्यांचं वाक्य आहे. सो हे तो वाक्य जर तुम्ही ऐकलं तर त्यांच्या वाक्यात खूप सिम्पल आहे की इट्स नॉट अ नेशन दॅट इज बिल्ड बाय बॉर्डर्स अँड बिल्डिंग्स. की इफ ओनली स्काय स्क्रेपर्स अँड बिल्डिंग्स वूड हॅव डिसाइडेड व्हॉट अ ग्रेट नेशन इज, तर मग आपल्याला काय म्हणता ना की बाकीचे जे डिक्टेटोरियल स्टेट्स आहेत, लेट्स से चायना म्हणा, इतरही देश म्हणा, त्यांना तुम्ही ग्रेट म्हणू शकत होता. इवन चायना इज व्हेरी ॲडव्हान्स्ड इन इट्स टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस, बट यू कॅन्ट कॉल इट अ ग्रेट नेशन बिकॉज इट्स नॉट द व्हॉल्यूम्स दॅट स्पीक देअर. तिथे लोक बोलत नाही, तिथे एक सरकार बोलते, तिथे एक कम्युनिस्ट गव्हर्नमेंट बोलते, अँड दॅट्स वॉट दॅट चायनाज रियालिटी इज. सो चायनाने कितीही प्रोग्रेस केली तरी तुम्ही त्याला नेशन म्हणून ग्रेट म्हणू शकणार नाही. यू मे कॉल इट टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स्ड, बट यू कॅनॉट कॉल इट अ ग्रेट नेशन. सो वन फॅक्ट इज व्हेरी क्लिअर की आपल्याला हे कळालं की ग्रेट नेशन इज समथिंग दॅट इज नॉट जस्ट डिफाईन्ड बाय इट्स बॉर्डर्स. It's not something that is defined by its technological progress. It's not something that is defined just only by people's emotions towards each other. Means if people only love each other, that does not comprise a great nation. So it's kind of culmination of several factors. Culmination म्हणजे की एक पूर्ण सगळ्या गोष्टींचं बॅलन्स्ड ज्यावेळी आपण म्हणतो ना एक मिश्रण तयार करतो, when we create a balanced mixture of everything, that maybe we can call it a great nation. And पहिली गोष्ट तर राधिका म्हणा, कोमल म्हणा, तुम्ही सगळ्यांनीच एक गोष्ट ही पहिल्यांदा विचार करा की इफ द टॉपिक सेज की व्हॉट मेक्स अ ग्रेट नेशन ऑर इंडिया इज अ ग्रेट कंट्री, क्रिटिक युअर सेल्फ म्हणजे खरंच विचारा, इज इंडिया द ग्रेट नेशन? इज इंडिया ऑन द वर्ज ऑफ बीइंग कॉल्ड ॲज अ ग्रेट नेशन? खरंच भारताला महान म्हणावं का? आय नो यू मे फील दॅट दिस इज नॉट समथिंग दॅट इज राईट, वी शुड कॉल आर नेशन्स ग्रेट, बट मे बी आय थिंक आपण रिअलिस्टिक पण असायला हवं. When we call our nation as great just out of feelings or this high emotions, त्यावेळी we neglect all the other aspects that persist today. आजही देशामध्ये पॉवर्टीचं प्रमाण कमी झालेलं नाही आहे. द इकॉनॉमिक डिस्पॅरिटी दॅट स्टील एक्झिस्ट इन इंडिया, when the rich people are getting rich and the poor are getting poor, the economic disparity that is there, let's say ज्याला आर्थिक विषमता म्हणता, ही खाई वाढत असताना सुद्धा you cannot just be over patriotic and call India a great nation. सो त्यावेळी ना मला एक खूप सुंदर रेफरन्स आठवतो. तुमच्यापैकी किती जणांनी स्वदेश मूवी बघितलेली आहे? हॅव यू
सीन स्वदेश मूवी बाय शाहरुख खान? कुणी बघितली आहे स्वदेश? कोणीच नाही. ओके. मला खूप वेगळं वाटतं तुम्ही कोणी स्वदेश बघितली नाही आहे. आय डोंट नो, मे बी इट्स अ जनरेशनल गॅप दॅट वी हॅव. खूप मोठा जनरेशनल गॅप नाही आपला, इट्स हार्डली 3 to 4 years, बट तरी तुम्ही ती मूवी बघितली नाही आहे ते मला विशेष वाटतंय. ओके. आज मी सगळ्यांना एक सजेस्ट करेल की सगळ्यांनी माझ्या सजेशनवरती ही मूवी बघा. स्वदेश इज अ मूवी दॅट इज रिअली गुड. सगळ्यांनी बघायची मूवी आज, की खूप छान मूवी आहे. यू कॅन गेट इट ऑन यूट्यूब ॲज वेल. त्यामध्ये शाहरुख खानचा एक, सो मी आय रिव्हील द स्टोरी. आय विल नॉट डिस्कस द स्पॉयलर्स, बट रिव्हील द स्टोरी. शाहरुख खान is a scientist who's working for NASA, and he has his village in India. So once he comes to his village, he decides to, there is some tragedy that happens in his village, आणि तो त्याच्या गावामध्ये येतो आणि त्याच्या गावामध्ये त्याच्या आजीसोबत, त्याच्या विलेजरसोबत राहतो. अँड when he stays here, he realizes the conditions of that village and the area that he stays in. ज्या ठिकाणी तो राहतो, नासा, अमेरिका म्हणा, कोलोरेडो वगैरे जिथे तो राहतो, तिकडची कंडिशन खूप चांगली आहे. इट इज टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स. बट वेन ही रिटर्न्स टू हिज विलेज, ही गेट्स अटॅच टू दॅट विलेज. तिथे त्याच्या भावना अटॅच होत्या. अँड देन ही डिसाइड्स टू स्टे हिअर, बॅक हिअर इन इंडिया, अँड टू डेव्हलप हिज विलेज. अँड त्यानंतर तो जे काही मूवीमध्ये करतो, दॅट इज रिअली मार्वलस. आजच्या भाषेत तुम्हाला ती मूवी थोडी ओल्ड फॅशन वाटेल, बट ट्रस्ट मी, इट्स अ डॅम गुड मूवी. खरंच खरंच खूप चांगली मूवी. सो सगळ्यांनी बघा. त्यामध्ये ना शाहरुख खानचा एक खूप सुंदर डायलॉग आहे, जो आय गेस वन ऑफ द आयकॉनिक डायलॉग्स आहे, जो मला खूप आवडतो, की मैं नहीं मानता कि हमारा देश सबसे महान है, पर मैं ये ज़रूर मानता हूँ कि हम में वो काबिलियत है कि हमारे देश को हम महान बना सके. सो दैट समथिंग दैट सम्स अप दिस टॉपिक, की मी नाही मानत की भारत महान राष्ट्र आहे, कारण इंडीड दिस इज द रियालिटी अँड आय एक्सेप्ट दॅट. आय एम नॉट लिव्हिंग इन दिस फॉल्स विजन. मी या खोट्या आशेमध्ये जगत नाही आहे, इन दिस फॉल्स ड्रीम की इंडिया इज ग्रेट. आय अग्री, देर आर सेव्हरल डिमेरिट्स इन इंडिया. खूप मोठे मोठे प्रॉब्लेम्स आहेत, खूप मोठ्या समस्या आहेत, पण या सगळ्यांमध्ये अशा अनेक समस्या आहेत, पण तरीसुद्धा आपण नागरिक म्हणून, वी सिटिझन्स आर कॅपेबल टू रिझॉल्व ऑल दिस अँड मेक आर सेल्व्स अ ग्रेट नेशन. अँड टिल द मोमेंट वी हॅव दिस बिलीफ इन आर सेल्व्स, मे बी वी कॅन डू समथिंग आउट ऑफ इट. सो हे एक खूप सुंदर वाक्य आहे. इफ यू वॉन्ट ऑल ऑफ यू टू तुम्हाला याच्याविषयी अजून बघायचं असेल तर मी तुम्हाला अजून काहीतरी कस्टमाइज मूवीज सजेस्ट करेल, काही कॉन्टेंट शेअर करेल, ते तुम्ही नक्की बघा. सो हे वाक्य मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. अगेन, आता भारत महान असं म्हणताना मग नेमकं भारताला महान बनवायचं असेल तर काय करावं लागेल? पहिली गोष्ट तर, वेन द कॉन्स्टिट्यूशन गॅरंटीज अस सेव्हरल राईट्स, बरेचसे अधिकार आपल्याला दिलेले आहेत, त्यावेळी वेन द कॉन्स्टिट्यूशन टॉक्स अबाउट समथिंग दॅट इज गिवन टू ॲज आर बर्थ राईट, लेट्स से फ्रीडम तर बर्थ राईटच आहे. द फ्रीडम ऑफ स्पीच म्हणा, ही बर्थ राईट आहे. फ्रीडम ऑफ एज्युकेशन ही आपली बर्थ राईट आहे. हॅव वी लेव्हरेज दोज राईट्स? आपण ते वापरले आहेत का? अँड हॅव वी डन समथिंग प्रोडक्टिव्ह आउट ऑफ इट? आजपर्यंत किती लोकांनी देशाला, राष्ट्राला महान बनवण्यासाठी विचार केलेला आहे? एव्हरीवन पॉइंट्स आउट दी प्रॉब्लेम्स इन इंडिया. आय अग्री. प्रत्येकजण, यू गो टू एनी पर्सन, दॅट पर्सन विल पॉइंट आउट एव्हरी इश्यू दॅट इज परसिस्टिंग इन इंडिया. तो तुम्हाला सांगेल की हाऊ इंडिया इज सिस्टमॅटिकली करप्ट, हाऊ इंडिया इज लॅकिंग बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, हाऊ इंडिया इज व्हेरी पल्युटेड ॲज अ कंट्री, हाऊ लिव्हिंग स्टँडर्ड्स आर नॉट गुड. प्रत्येकजण तुम्हाला सांगेल. बट nobody will talk about how to resolve that or how to take a collective action. आपण इतर राष्ट्रांच्या कंपॅरेटिव्हली का मागे पडतो? every country now recently, if you want to compare yourself India to any other country, US ला one of the technologically advanced and strongest country म्हटलं जातं. द करंट प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट ऑफ अमेरिका डोनाल्ड ट्रम्प, त्यांचं एक खूप सुंदर वाक्य नाही म्हणता येणार, त्यांचं एक फेमस कोट आहे, मागा, दॅट इज मेक अमेरिका ग्रेट अगेन. त्यांना म्हणायचं की अमेरिका वॉज ग्रेट अँड नाव इट इज नॉट ग्रेट, सो इट्स आर रिस्पॉन्सिबिलिटी टू मेक इट ग्रेट, अँड सो यू शुड इलेक्ट मी ॲज युअर लीडर. सो असं त्यांचं म्हणणं आहे. सो त्यासाठी त्यांनी अनेक काय म्हणता ना पावलं उचलले. लेट्स से टॅरिफ्स वगैरे, इफ यू माईट फॉलो, तुम्ही जर न्यूज फॉलो करत असाल, यू माईट हॅव सीन दॅट. सो ती एक गोष्ट आहे. बट या सगळ्यामध्ये मला तुम्हाला सगळ्यांनी एक गोष्ट सांगायची आहे की अ ग्रेट नेशन डज नॉट स्पीक फॉर इट सेल्फ. म्हणजे अ ग्रेट लीडर और अ कंट्री डज नॉट से दॅट इट्स ग्रेट, इट वर्क्स ऑन इट. आज कम्पेअर युअर सेल्फ टू जपान. तुम्हाला माहिती आहे, जपानला ज्यावेळी 1945मध्ये हिरोशिमा आणि नागासाकीवरती बॉम्ब टाकले गेले, इट वॉज बॉम्ब विथ ॲटॉमिक बॉम्ब्स. इट वॉज द बिगेस्ट मॅन्युअल डेव्हस्टेशन इन लास्ट लेट्स से 500 years.
मागच्या 500 वर्षामध्ये इतकी मोठी विध्वंसक हानी कुठे झालेली नसेल जी जपानमध्ये झाली होती. यु नो, आफ्टर दॅट जपान डिड नॉट लाय बॅक. जपान मागे थांबला नाही. जपानने इतकी प्रोग्रेस केली आणि आज जपान इज वन ऑफ द लिडिंग कंट्रीज. जपानमध्ये, इफ यू डोंट नो, जपान डज नॉट इम्पोर्ट एनिथिंग फ्रॉम अमेरिका. काही गोष्टी आहेत, बट यू नो, जपान डज नॉट इवन इम्पोर्ट अ सिंगल नीडल फ्रॉम अमेरिका. दॅट्स वाय पीपल बिलीव्ह इन देअर इंडिजिनस प्रोडक्शन. त्यांना लोकांना तिथे स्वतःमध्ये विश्वास आहे. पीपल हॅव डिसाइडेड टू मेक दिस country how it was like earlier. They have decided to restore their culture, but not by imposing it, just by preserving it and being disciplined. That's why a civic sense is something that makes a country great. So the next time तुम्हाला कोणी जरी विचारलं की what makes a great nation, the first counter question that you will ask him is, before asking this question, are you a great citizen who is ready to create a great nation or contribute to a great nation? हा पहिला प्रश्न तुम्ही त्या व्यक्तीला विचारा. मे बी दिस कॅन बी अ पॉईंट ऑफ डिस्कशन ऑल्सो. मी तुम्हाला सगळ्यांना हा प्रश्न विचारला की तुम्ही सगळे म्हणताय की भारताला ग्रेट नेशन बनवावं, बट तुमच्या बाजूने तुम्ही काय करताय? सो तुम्ही कधी प्रयत्न केलाय का? हॅव यू सीन एनिथिंग happening around you that is not right, and have you raised your voice against it? Is there anything that you have done specifically like this? So याविषयी एकदा विचार करा, and if yes, then maybe you are doing something. सो हे बेसिक आहे जे तुम्ही विचार करू शकता. अगेन तुम्हाला आता मी फ्रेमवर्क सांगत होतो की यामध्ये तुम्ही आता डिस्कशनमध्ये फ्रेमवर्क्स कसे वापरावे. सो आता पहिली गोष्ट तर आपण एक एरल फ्रेमवर्क शिकलो होतो. सो एरल फ्रेमवर्क काय होता? असर्शन, रिझनिंग, एव्हिडन्स आणि लिंक बॅक. आता हा तुम्हाला काय म्हणता ना, आपण याच्यामध्ये शिकलो होतो डिबेटिंगच्या याच्यामध्ये की तुम्हाला जर लिंक बॅक करायचं असेल तुमच्या टॉपिकला. सो मला जर असर्शन द्यायचं आहे, असर्शन म्हणजे मला माझा मुद्दा मांडायचा आहे, तर पहिली गोष्ट मी हेच म्हणेल की ग्रेट नेशन्स आर नॉट बॉर्न, they are built by great citizens and just not at in a moment. They are not built in a moment. They are built in every choice that we do. They are built in every act that we do. They are built by every step that we take. म्हणजे आपण प्रत्येक ऍक्ट कोणती करतो, आपण प्रत्येक चॉईस काय करतो, आपण प्रत्येक परिस्थितीला कसं रिॲक्ट करतो, दॅट इज व्हॉट डिफाईन्स व्हॉट अ ग्रेट नेशन इज. अँड दॅट्स वाय वेन यू कॉल दॅट सिटिझन्स ऑफ अ कंट्री मेक अ ग्रेट नेशन, त्यावेळी खरंच ते नागरिक नेमकं काय करताय, डू दे वॉन्ट दॅट कंट्री टू बी ग्रेट, हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे. कारण ना आजकाल ते आपण म्हणतो ना की लोकांना क्रांतिकारी करायचं म्हटलं की लोकांना पटत नाही. मराठीमध्ये खूप चांगली म्हणे की शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात. दॅट मीन्स की शिवाजी महाराज शुड टेक बर्थ बट नॉट इन माय हाऊस, इन माय नेबर्स हाऊस. ही मराठीमधली म्हणेन, तीच आपली इंडियन्सची आजची रियालिटी आहे. सो क्वेश्चन युअर रियालिटी की खरंच आपण राष्ट्र ग्रेट आहे असं म्हणताना आपल्याला खरंच राष्ट्र ग्रेट झालेलं बघायचं आहे का? आय नो की काही लोक आहेत जे खरंच पावलं उचलता आहेत, बट काही लोकांनी पावलं उचलणं अँड 140 कोटी लोकांनी पावलं उचलणं यामध्ये फरक आहे. सो डिफाईन की तुम्हाला नेमकं काय एक्सपेक्टेड आहे. लेट्स से मग मी रिझनिंग काय दिली की आता एरल फ्रेमवर्कमध्ये मी असर्शन दिलं. आता लेट्स से रिझनिंग काय आहे की का मी असं म्हणतोय की ग्रेट नेशन तयार होत नसतात किंवा ते जन्माला येत नसतात, त्यांना बनवावं लागतं. कारण एका कंट्रीची स्ट्रेंथ जी असते ती तिच्या घोषणांमध्ये राहत नाही. म्हणजे जस्ट बाय सेईंग इंडिया इज ग्रेट, दॅट डज नॉट मीन की इंडिया इज ग्रेट. अ कंट्रीज स्ट्रेंथ लाईज नॉट इन इट्स स्लोगन्स, बट it is in, let's say, silence, consistent efforts by its people. People who choose duty over comfort, people who choose community service over selfishness, people who choose integrity over shortcuts. तर अशा बऱ्याच गोष्टींमध्ये देशाची स्ट्रेंथ आहे. ही याची रिझनिंग होती. सो इट्स नॉट बाय डिफायनिंग बॉर्डर्स. एखादा राष्ट्र कितीही विस्तारवादी असेल, कितीही ते इम्पेरियलिस्ट असेल, या सगळ्यांनी ते राष्ट्र चांगलं किंवा महान बनत नाही. इट्स द अप्रोच दॅट द सिटिझन्स हॅव अँड द कंट्री स्ट्राईव्ह टू मेक इटसेल्फ अ ग्रेट नेशन. परत आता एव्हिडन्स द्यायचे ठरले तर मग एव्हिडन्समध्ये तुम्ही जपानचं उदाहरण देऊ शकता, परत स्वित्झर्लंडचं तुम्ही उदाहरण देऊ शकता, परत इतकंच नाही भारताचंही उदाहरण देऊ शकता. सी, ज्यावेळी आपल्या भारताचं चायनासोबत वॉर झालं होतं, वी लॉस्ट दॅट वॉर, बट स्टील वी डिसाइडेड टू अपग्रेड आवर सेल्स. आपण मिलिटरी कॅपॅसिटीमध्ये आपल्याला अपग्रेड केलं. वी केम आउट ऑफ पॉवर्टी. ज्यावेळी आपण पार्टिशनच्या वेळी आपल्या देशामध्ये परिस्थिती चांगली नव्हती, पण त्यावेळी सुद्धा आपण खूप प्रोग्रेस करण्याचा प्रयत्न केला. वी प्रोग्रेस्ड अ लॉट. सो दॅट इज आवर अप्रोच. सो इफ आवर अप्रोच इज कन्स्ट्रक्टिव्ह, दॅट विल डू. इफ आवर अप्रोच इज डिस्ट्रक्टिव्ह, दॅट वोंट वर्क. सो दॅट इज द थिंग. पॅरा फ्रेमवर्क. आता पॅरा फ्रेमवर्क जर तुम्हाला यूज करायचं असेल तर मी तुम्हाला ते सांगतो की पॉईंट तुम्हाला पहिले घ्यावा लागेल की
ग्रेट सिटीजन्स चांगले इनिशिएटिव्स घेतात ते त्याच्यावरती ॲक्ट करतात ज्यावेळी लोक बघत सुद्धा नाही. तुम्हाला अजून एक मूवी मी सजेस्ट करेल की न्यूटन एक मूवी आहे. ही पण मूवी तुम्हाला सजेस्ट करेल की न्यूटन इज अ मूवी बाय राजकुमार राव हू इज वर्किंग ॲज अ इलेक्शन पोल ऑफिसर इन झारखंड नक्सलाइट एरिया. तो नक्सलाइट एरियाजमध्ये काम करतो आणि तो असा एकमेव व्यक्ती असतो जो फेअर इलेक्शन्स कंडक्ट करण्यासाठी तिथे जबाबदार असतो आणि त्याला अडवण्याचा बरेचसा प्रयत्न केला जातो. आणि मग त्याला ना त्यावेळी एक दिवस तो एका कॅफेमध्ये बसलेला असतो त्याच्या एका सिनियरसोबत आणि त्याला ना तो त्याचा सिनियर विचारतो की न्यूटन तुम्हें पता है तुम्हारा प्रॉब्लम क्या है की न्यूटन त्याला म्हणतो की यही की मैं ईमानदार हूँ ये मेरा प्रॉब्लम है. तो त्याला म्हणतो नहीं तुम ईमानदार हो ये तुम्हारा प्रॉब्लम नहीं है, तुम्हारा घमंड होना कि तुम ईमानदार हो ये तुम्हारा प्रॉब्लम है. तुम ऐसे दिखा रहे हो की जैसे तुम देश पर उपकार कर रहे हो ईमानदार बनके. आणि आपला हाच प्रॉब्लेम आहे. आपले जे नागरिक आहेत ना इतर जण जबाबदारी पार पाडत नाही ही तर मोठी गोष्ट आहेच, पण जे पाडता सुद्धा तर त्यांचा ॲटिट्यूड असा असतो की आम्ही देशावरती काहीतरी उपकार करतोय आमचं कार्य करून. सो इट्स नॉट यू नो युअर वॉट लेट से की तुम्ही काहीतरी उपकार करत नाही. इट्स नॉट समथिंग दॅट यू आर डुईंग ॲज अ फेवर, इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी. सो ही पहिली गोष्ट आहे. सो पॅरा फ्रेमवर्कमध्ये तुम्हाला हे लक्षात घेणं गरजेचं की पॉईंट मांडताना की ग्रेट सिटीजन्स आर समवन्स हू टेक इनिशिएटिव्ह, दे जस्ट दे ॲक्ट. जेव्हा त्यांना कोणी बघत नाही त्यावेळी सुद्धा ते ॲक्ट करतात. अगेन सपोज आता तुम्हाला ॲक्शन सांगायचे, मग ॲक्शन काय की लेट्स से पीपल वेन दे फॉलो ट्रॅफिक रूल्स म्हणा, वेन दे कन्झर्व वॉटर, ज्यावेळी ते लहान मुलांना इतरांना गाईड करतात, वेन दे वोट वाईजली, ज्यावेळी ते लोकांना वोट करतात, ज्यावेळी ते लोक टॅक्सेस चोरी करण्याचा प्रयत्न करत नाही, दे डोंट ट्राय टू इवेट टॅक्सेस, दे रेज देअर व्हॉइसेस अँड दे आर द वन्स हू टेक पार्ट इन सोशल सर्व्हिस, कम्युनिटी सर्व्हिस. त्या ॲक्शन्स डिफाईन करतात की तुमचा ॲटिट्यूड कसा आहे. रिझल्ट तर तुम्ही सांगू शकता की डेली डिसिप्लिन म्हणा जी लोकांमध्ये, संस्थांमध्ये, कोर्ट्समध्ये ट्रस्ट लोकांना बिल्ड करायला लावते, सेफ्टी क्रिएट करते. सो हा त्याचा रिझल्ट आहे. आणि मग विचारताना लोकांना पुन्हा की तुम्ही तेच विचारायचं की व्हॉट डू यू थिंक मेक्स अ ग्रेट नेशन. अगेन आफ्टर लिसनिंग टू ऑल ऑफ दिस इज युअर ओपिनियन द सेम ऑर इट हॅज चेंज, की हेच लक्षात घ्यायचं. सी मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की कोणताही टॉपिक तुमच्या समोर येतो ना, तुम्ही काय करता, तुम्ही ना खूप टॉपिकच्या अराउंड बघता, म्हणजे टॉपिकच्या आजूबाजूला काय बोलता येईल, काय आहे का त्या टॉपिकमध्ये असं साधं, तुम्ही ते बोलण्याचा प्रयत्न करता. आणि आय थिंक तिथेच गल्लत होतो. इफ यू ट्राय टू चेंज इट, इफ यू ट्राय टू थिंक बियॉन्ड दॅट, म्हणजे थोडंसं आजूबाजूपेक्षाही बाहेर बघण्याचा प्रयत्न करा. दॅट विल रिअली हेल्प यू. अगेन महान जनता महान राष्ट्र घडवते असं म्हणताना मी तुम्हाला ते सांगतो की क्वेश्चन एव्हरी सिंगल वर्ड. महान म्हणजे काय? डज महान ओनली मीन की समथिंग दॅट इज ग्रेट इन इट्स व्हर्च्यू? नो. समथिंग दॅट इज ग्रेट इट्स बाय क्वालिटी, समथिंग दॅट इज ग्रेट बाय इट्स मेट्रिक्स, समथिंग दॅट इज ग्रेट बाय इट्स डेटा, समथिंग दॅट इज ग्रेट इट्स बाय इट्स इन्फ्रास्ट्रक्चर. ते पण महान असतं. जनता, परत राष्ट्र म्हणजे काय, व्हॉट इज अ नेशन, व्हॉट मेक्स अ नेशन. अगेन घडवते म्हणताना हाऊ डज अ पर्सन और हाऊ डज अ सिटीजन क्रिएट अ ग्रेट नेशन, व्हॉट आर इंडिव्हिज्युअल एफर्ट्स दॅट इट क्रिएट्स. अँड अगेन यू नीड टू ट्विस्ट द टॉपिक ॲट दी एंड. हा टॉपिक तुम्हाला थोडासा ट्विस्टही करता आला पाहिजे की फक्त महान जनताच महान राष्ट्र घडवते की महान राष्ट्रसुद्धा कधी कधी महान जनता निर्माण करू शकते. आता हे तुम्हाला असं वाटेल की मी उलटं करतोय, बट लेट्स इमॅजिन इट की वेन वी से अ ग्रेट नेशन, की काही इन एव्हरी नेशन नॉट 100% सिटीजन्स आर गोइंग टू बी ग्रेट, बट इफ अ नेशन डिसाइड्स टू टेक सर्टन स्टेप्स, let's say by giving education to its citizens, by providing for its basic necessities, by making them aware of their responsibilities, that time also a nation can force its citizens to choose the path of wiseness, to choose the path of wisdom. So असं सुद्धा तुम्हाला टॉपिकला फिरवता येऊ शकतं. सो एक बेसिक टॉपिक होता, मी तुम्हाला जास्त बोलायला लावलं नाही. मला तुम्हाला एक आयडिया द्यायची होती की थोडंसं ना बाहेर जाऊन विचार करा. मला तोच असं वाटतं की सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे, आपण खूप बेसिक विचार करतो. आपण सगळ्या गोष्टींना फ्रेमवर्क्समध्ये, आपण सगळ्या गोष्टी आपल्याला जे माहिती त्याच्यामध्ये बसवण्याचा प्रयत्न करतो. फ्रेमवर्क आपण कधी अप्लाय करायचे, ज्यावेळी आपल्याकडे डेटा असेल, आपल्याकडे माहिती असेल, ती तुम्ही कलेक्ट केल्यानंतर ज्यावेळी तुम्हाला त्याला स्ट्रक्चर द्यायचं असेल त्यावेळी स्ट्रक्चर देताना तुम्हाला फ्रेमवर्क्स वापरायचे आहेत. फ्रेमवर्क्स तुम्हाला त्या टॉपिकविषयी माहिती नसताना वापरता येत नाहीत, हे मी आधीही सांगितलं होतं. तुम्हाला जर एक्सपेक्टेड आहे की उद्या मी तुम्हाला बोलायला लावलं की चला टॉक अबाउट पिंक टॅक्स सिस्टम इन इंडिया, आणि तुम्हाला त्याविषयी माहितीही नसेल आणि तुम्ही फ्रेमवर्कचा वापर करून जर काहीतरी ब्लफ करण्याचा प्रयत्न करत असाल, देन यू विल साऊंड मोरॉनिक, यू विल साऊंड स्टुपिड. सो तो प्रयत्न करू नका. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही त्या टॉपिकवर वाचलं तरच तुम्हाला फ्रेमवर्क अप्लाय करता येऊ शकता. आय होप मला जे सांगायचं तुम्हाला ते क्लिअर असेल. समजतंय का तुम्हाला सगळ्यांना मी काय सांगतोय? सो या,
हा टॉपिकचा बेसिक अप्रोच आहे. अगेन कोणाला डाऊट असेल तर अजूनही विचारा तुम्ही. कोणाला आहे डाऊट? अरे कोमल, थँक्यू सर काही, इट्स माय ड्युटी. मी तुम्हाला काय बोललोय की दिस कोर्स इज नॉट जस्ट अबाउट 15 days, इट्स अ लाईफ टाईम सबस्क्रिप्शन. कधीही विचारा, आपण आहोत उपस्थित. येस राधिका. हा टॉपिक अशा झोनला जाऊ शकतो का की म्हणजे जे लोक म्हणजे जे सिटिझन्स आहेत, सपोज कुठला तरी स्पोर्ट्समन आहे आणि तो बाहेर इंडियाला रिप्रेझेंट करतोय, सो त्याच्या विन मागे किंवा त्याच्या एफर्ट्स त्याच्या नावामागे इंडियाचं नाव लागतंय, म्हणजे त्याच्या नेशनचं नाव लागतंय. सो त्याचे एफर्ट्स हे भारताला एका ग्लोबल लेवलवरती एक पोझिशन देण्याचं काम करतायत, असा पॉइंट येऊ शकतो का त्यात? सी काय होईल माहिती का राधिका, हा पॉईंट थोडासा व्हॅलिड आहे पण हा खूप सब्जेक्टिव्ह होऊन जाईल. म्हणजे काय होईल माहिती का की म्हणजे त्यांचा तुला जे जज करतील, तुला जे ऐकतील ना, मग त्यांचा पर्स्पेक्टिव्ह काय येईल की तू खूप एका सर्टन निशमध्ये विचार केलास. म्हणजे काय की तू म्हणतेस की प्लेयर्सबद्दल. आता ऑब्व्हियसली प्लेयर्स काही देशाला काय म्हणतात ना, म्हणजे आता मी असं कॉमेंट नाही करत कोणाविषयी, बट त्यांचं पहिला उद्दिष्ट हे नसतो की त्यांचं नेशन त्यांना रिप्रेझेंट करायचं आहे आणि त्यांना हे करायचं आहे. ऑब्व्हियसली इंडिव्हिज्युअल विनिंग इज समथिंग दॅट इज फर्स्ट प्रायोरिटी. येस येस राईट. नाही, मी जस्ट एक एक्झाम्पल दिलं स्पोर्ट्समनचं. इन जनरल जे कोणीही बाहेर इंडियाला रिप्रेझेंट करतात, त्यांच्या नावामागे इंडिया लागतं आणि मग कुठेतरी मग इंडियाचं एक पोझिशन होते, ग्लोबल स्टेटस एक मिळतं त्याला की ओके हां, ओके आय गॉट इट. त्या झोनची. सी हा पॉईंट मला जास्त व्हॅलिड का वाटत नाही माहिती का की लेट्स से, आता तू स्पोर्ट्सचं उदाहरण दिलं म्हणून मी तुला स्पोर्ट्स सांगतो की ज्यावेळी लेट्स से एखाद्या स्पोर्ट्समनला एखादा अवॉर्ड मिळतो अँड तुला आपण असं जर कन्सिडर केलं की ज्यावेळी त्यांचं इंडियाचं नाव लागतं अँड दे रिप्रेझेंट इंडिया ॲट अ ग्लोबल लेवल अँड वेन इंडिया विन्स, लेट्स से इंडिया गेट्स अ रेकग्निशन, दॅट ऑल्सो मेक्स अ ग्रेट नेशन. बट देर आर सेव्हरल कॉन्ट्रडिक्टरी थिंग्स दॅट आर हॅपनिंग ॲट द सेम टाईम ज्यावेळी इंडियाला गोल्ड मेडल मिळालं इन ऑलिम्पिक्स, इंडियन ऑलिम्पियन्स लाईक विनेश फोगाट म्हणा, दे वर ट्रीटेड लाईक हेल ऑन स्ट्रीट्स. त्यांच्यासोबत काय काय होत होतं हे तुलाही माहिती आहे. सो इट्स जस्ट नॉट अबाउट स्पोर्ट्स. त्याच्यामध्ये खूप कॉन्ट्रडिक्शन आहे अँड हे ओपिनियन खूप एका कॉर्नरमधलं ओपिनियन होऊन जातं. कारण मग समोरच्याला ना तुला फसवायला, तुला काउंटर क्वेश्चन करायला खूप सोर्स मिळून जातो, खूप सबस्टन्स मिळून जातं की तू जर असं म्हणत असेल तर असे कितीक लोक आहेत की ज्यांना मे बी प्रिव्हिलेज नाही आहे, मे बी लेट्सचे जे स्पोर्ट्समध्ये इतर फील्ड्समध्ये रिप्रेझेंट करताय ते फक्त एका प्रिव्हिलेज बॅकग्राऊंडमधनं आलेले आहेत, त्यांना ते प्रिव्हिलेज मिळालं रिप्रेझेंट करण्याचं, म्हणून त्यांना आपण असं म्हणू शकत नाही ना. कारण असेही अनेक लोक आहेत, सपोज काही स्पोर्ट्समन आहेत, काही पीपल आहेत ज्यांना सिस्टमिक काय म्हणतात ना करप्शनमुळे पुढे येता आलं नाही, ज्यांना इंडियामधल्या इश्यूजमुळे पुढे येता आलं नाही, काहींना टॅलेंट असून सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते, त्यांची फायनान्शियल कंडिशन नव्हती, म्हणून त्यांना त्यांचं टॅलेंट प्रूव्ह करता आलं नाही. सो असंही त्याला काउंटर क्वेश्चन होऊ शकतं. सो याला ना अशा टॉपिक्सला, आता हे बघ, ह्या टॉपिकला ना कोणताच एंड डिफाईन नाही आहे की याला ना स्टार्ट डिफाईन आहे ना एंड डिफाईन आहे. सो मे बी याला जर काही सबस्टन्स डिफाईंड असतं तर मे बी असं कन्सिडर करणं ठीक असतं. बट हा ओपन एंड टॉपिक आहे, सो यावरती ना स्पेसिफिक डेटा किंवा स्पेसिफिक आयडियावरती खेळण्यापेक्षा याला एका रेफरन्सने खेळणं जास्त महत्त्वाचं वाटेल. म्हणजे तू फक्त जर ह्या असं बोललीस त्यापेक्षा तू म्हणू शकतेस की व्हॉट मेक्स अ ग्रेट नेशन असं म्हणताना की तू त्याला एका लाईनमध्ये, 2 लाईनमध्ये समअप करू शकतेस की वेन द सिटिझन्स ऑफ द कंट्री और लेट्स से people of the country get an opportunity to represent that country at the global level despite knowing their stand म्हणा, त्यांची अचिव्हमेंट म्हणा, वॉट एव्हर त्यांच्याकडे जे काही आहे ते म्हणा, ते माहीत असून सुद्धा जर त्यांना त्यांचं फ्रीडम मिळतंय परफॉर्म करण्यासाठी, त्यांचे आयडियाज लोकांसमोर ठेवण्यासाठी, देन मे बी वी कॅन कॉल इट अ ग्रेट नेशन. इट इज अ ॲस्पेक्ट ऑफ ग्रेट नेशन. याचंच एक दुसरं उदाहरण, इफ यू कॅन रिमेंबर, वीरदास एक कॉमेडियन आहे. तर वीरदासने 2020मध्ये, आय गेस 20 नाही 2022मध्ये अमेरिकामध्ये टू इंडियाज नावाचा एक पोयम बोलली होती. केनेडी सेंटरला त्यांनी त्याचा शो केला होता आणि त्यामध्ये त्यांनी टू इंडियाज एक पोयम बोलली होती, ज्यामध्ये तो म्हणाला होता की आय कम फ्रॉम टू इंडियाज वेर यू नो वन इज द इंडिया वेर यू नो विमेन आर यू नो वर्शिप्ड इन डे अँड वन इज द इंडिया वेर विमेन आर रेप्ड ॲट दी मिड नाईट्स. सो त्यावेळी त्याच्यावरती खूप कॉन्ट्रडिक्शन म्हणा किंवा त्यावेळी कॉन्ट्रोवर्सी तयार झाली. लोकांनी त्याला खूप हे केलं की ही इज अ आर्टिस्ट, ही इज रिप्रेझेंटिंग इंडिया ॲट अ ग्लोबल लेवल, हाऊ कॅन ही से सच थिंग्स. बट यू नो तू ती पोयम नक्की वाच, तुला त्यातून खरं तो व्हिडिओ वीरदासचा व्हिडिओ अवेलेबल आहे, त्यातून तुला खूप कंटेंट मिळेल, तुला खूप आयडिया मिळेल. सो
त्यावेळी असे लोकही होते ज्यांनी त्याला खूप डिफेंड केलं, त्याला शेवटपर्यंत डिफेंड केलं की इट्स हिज राईट अँड इट्स अ ग्रेट नेशन दॅट नोज ऑर दॅट कॅन ॲक्सेप्ट इट्स क्रिटिसिझम. अँड काही लोकांनी त्याला ऑब्व्हियसली त्याला अरेस्ट करण्यासाठी त्याने इंडियाला डिफेम केलं, हे केलं, पण तरीसुद्धा त्याच्यावरती कोणती ऑफिशियल ॲक्शन झाली नाही. त्याला त्याचं ओपिनियन फ्रीली मांडण्याची काय म्हणतात ऑपॉर्च्युनिटी मिळाली. मे बी हे एक उदाहरण आहे की टॉलरन्स इन अ कंट्री अबाउट इट्स क्रिटिसिझम. If a country is open about tolerance, open to criticism, and it has a tolerance level that is good, maybe that is also something that strengthens democracy in that country, and maybe strengthening democracy is something that fosters development and makes it great. असाही एक पॉईंट असू शकतो. सो हा मला म्हणायचं आहे की असा स्पेसिफिक कोणता टॉपिक घेऊन त्याला प्रूव्ह करण्याची गरज नाही, कारण मग त्यामध्ये आपण फसून जातो एखाद्या मुद्द्यामध्ये. थोडेसे डायव्हर्सिफाईड टॉपिक्स घेऊन त्याला एका आयडियामध्ये क्लब करणं मला जास्त कन्व्हिनियंट वाटतं. सो असं करू शकतेस तू. या अगेन कोणाला डाऊट आहे काही? येस सर. येस येस. आता त्या टॉपिक पुढे 3 डॉट्स आहेत. सो इट्स ओपन एंडेड म्हणता येईल, मग त्यावर येस नो बद्दल बोलायचं का, म्हणजे काय? सी गोष्ट काय माहिती राधिका, इन एलोक्युशन एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, यू नेवर गिव्ह अ फायनल वर्डिक्ट. ज्यावेळी तू फायनल वर्डिक्ट देते ना, दॅट बिकम्स अ डिबेट. आणि तुला एलोक्युशनमध्ये एक लक्षात ठेव, तुला कंडिशनिंग कशी करायची आहे टॉपिकची, तुला दोन्ही साईडचं काय म्हणतात ना कॉन्टेंट समोर ठेवायचं आहे, दोन्ही साईड तुला आणायच्या आहेत, अँड यू वॉन्ट अस टू चूज व्हॉट वी वॉन्ट. दॅट इज युअर ड्युटी. तू हे नको सांगूस की येस आय थिंक दिस इज द इश्यू बट ऑल्सो नो आय डोंट थिंक दिस इज द इश्यू. असं जर तू म्हणलीस देन यू आर कॉन्ट्रडिक्टिंग युअर सेल्फ. तुला दोन्ही पॅरलल बाजू ॲट द टाईम तुला थोडंसं स्ट्रक्चर करून क्राफ्ट करून स्पीच क्राफ्टिंगमध्ये लिहिताना तुला तसं लिहावं लागेल. त्यानंतर वी आर फ्री टू चूज व्हॉट वी थिंक इज द राईट ऑप्शन. तू असं करू शकतेस की येस, की तुझे जे इश्यूज आहेत की येस इंडिया हॅज दिस इश्यूज बट हिअर इज समथिंग दॅट इंडिया कॅन डू. मी तुला सांगितलं होतं तसं की ॲट द एंड यू शुड गिव्ह कॉल टू ॲक्शन अप्रोच, की तुमच्याकडे प्रॉब्लेम्स आहेत बट यू शुड ऑल्सो टेल ॲक्शन्स. म्हणजे तू सांगितलंस राधिका की इंडिया करंटली इज नॉट अ ग्रेट नेशन बिकॉज इंडियाज इकॉनॉमिक डिस्पॅरिटी समथिंग दॅट इज हाय, इंडियाज पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी समथिंग दॅट इज अ इश्यू. बट हे सांगताना ज्यावेळी तू त्याला काही ऑप्शन देतेस की वाईल आय ऑल्सो थिंक दॅट दिस इज अ इश्यू बट आय ऑल्सो थिंक इंडिया कॅन वर्क ऑन दिस अँड इंडिया हॅज शोन इन ओव्हर द इयर्स की इंडियाने असं काही काही केलेलं आहे, अशी उदाहरणं दे. सो मे बी तू कॉम्पन्सेट करतेस. डोंट गिव्ह अ फायनल वर्डिक्ट. कोणती एक बाजू चूज करू नको बिकॉज दॅट बिकम्स अ डिबेट अँड देन पीपल थिंक दॅट यू आर ड्रिवन बाय सम आयडिओलॉजी. And the purpose of elocution is you should not be seen as someone who is driven by a ideology. So ते मला वाटतं. सो असं करू नकोस. या चला, अजून कोणाला डाऊट आहे? कोमल, मसिरा, कोणालाही, मसिरा म्हणा, कोमल, तुम्हाला काहीही विचारायचं असेल यू कॅन आस्क. ऑलराईट, चालेल, काही हरकत नाही. सो आज आपण डिस्कशन इथपर्यंत घेतलं. उद्या आजचं सेशन आपण उद्या कंडक्ट करूया ग्रुप डिस्कशनचं. फर्स्टली खरं तर आय एम सॉरी, मला असं ऑड वाटते कारण तुम्ही जॉईन केलं आणि आज मला सेशन घेता येत नाही आहे. बट मे बी इट्स फॉर एव्हरीवन्स कन्व्हिनियन्स, कारण अचानक सगळ्यांना ते नाही का ऑड होऊन जाईल. ग्रुप डिस्कशन इज ऑल अबाउट अ ग्रुप ॲक्टिव्हिटी आणि लास्ट बॅचलाही ते ग्रुप डिस्कशन खूप इंटरॅक्टिव्हली आपण घेतलं होतं. सो तुम्हाला सुद्धा ग्रुप डिस्कशन स्किल्स ह्या बॅचमध्ये खूप चांगल्या शिकवायच्या आहेत बिकॉज इट्स अ क्रुशियल ॲस्पेक्ट, इट्स द मोस्ट क्रुशियल ॲस्पेक्ट ऑफ कॉर्पोरेट लाईफ म्हणा इन फ्युचर. सो टुमॉरो विल बी हॅव्हिंग आवर ग्रुप डिस्कशन. उद्याचं सेशन फार मोठं नसेल. ग्रुप डिस्कशन सेशन विल बी जस्ट अराउंड 1.5 hour. सो एव्हरीवन जॉईन ऑन टाईम टुमॉरो अँड टिल देन तुम्ही कालची जी असाइनमेंट आहे यू कॅन डू दॅट अँड सबमिट इट टू मी. इज इट क्लिअर? चालेल, चलो, यू कॅन लीव द मीटिंग. विल मीट टुमॉरो. आय विल पोस्ट डिटेल्स इन ग्रुप.